Let's start the next chapter, that is amines. What is mean by amines? Amines म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. It is a nitrogen containing organic compounds. Amines are the nitrogen containing organic compounds. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहेत. नायट्रोजन असलेली सगळी काही जे काही कंपाऊंड आहेत त्याला काय म्हणायचं, अमाइन्स म्हणायचं. जर नुसतं कार्बन आणि हायड्रोजन असतील तर त्याला आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. तसं नायट्रोजन कंटेनिंग जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर त्याला काय म्हणायचं, अमाइन्स म्हणायचं. यदा कदाचित जर तुम्हाला कोण विचारलं की व्हॉट आर अमाइन्स, तर एवढंच सांगायचं, नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नोन एज अमाइन्स. अमाइन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये की नायट्रोजन्स आहेत असे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला आपण म्हणतो अमाइन्स. प्रेझेंट इन स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. हे कुठं आहेत, प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये आहेत, विटॅमिनच्या स्ट्रक्चर मध्ये आहेत, हार्मोनच्या स्ट्रक्चर मध्ये हे अमाइन्स आपल्याला भेटतात. हे अमाइन्स आपल्याला कुठे भेटतात, इन स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, इन स्ट्रक्चर ऑफ विटॅमिन्स अँड इन स्ट्रक्चर ऑफ हार्मोन्स. देन आफ्टर द क्लासिफिकेशन ऑफ amines. Classification of amines. How amines are classified. आता एक amines आपल्याला वर्गीकरण बघायचं आहे. जसं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लासिफिकेशन बघितलेलं आहे तसं सेम क्लासिफिकेशन आहे. पण ह्या क्लासिफिकेशन मध्ये आणि इतर चॅप्टरच्या क्लासिफिकेशन मध्ये थोडा फरक आहे आणि तो केअरफुली आपल्या लक्षात आला पाहिजे. ते प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स असे हे ह्याचे 3 क्लास आहेत. मेनली 3 क्लास आहेत. इट इज मेनली क्लासिफाइड इनटू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. तर प्रायमरी अमाइन म्हणजे काय ते सांगतो मी, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचं क्लासिफिकेशन कसं आपल्याला लक्षात ठेवता येईल. These are obtained by replacing one hydrogen atom of NH3 molecule by alkyl or aryl group. लक्षात येतं का बघा. NH3 म्हणजे काय परत सांगता येईल. NH3 आपण कशाला म्हणतो, तुम्हाला जे जमते ते सांगायचं, चुकलं तर मी सांगणारच आहे. NH3 म्हणजे आपण नायट्रेट हायड्रॉक्साईड. हा ठीक आहे, चला ह्याला आपण अमोनिया म्हणतो. हा काय आहे, अमोनिया. NH3 म्हणजे अमोनिया. तर ह्याच्यामधलं काय, हे 3 हायड्रोजन आहेत आणि नायट्रोजनला जोडलेले आहेत. तर ह्याच्यातला एक हायड्रोजन काढून टाकून त्या ठिकाणी जर एक अल्किल ग्रुप किंवा एक आरिल ग्रुप जर आपण ठेवलो, येतं का लक्षात. ह्या NH3 मधला एक हायड्रोजन काढल्यानंतर काय राहतं, NH2 राहतं. बरोबर आहे, बरोबर आहे का परतळे. NH3 मधलं जर आपण एक हायड्रोजन काढलं तर काय राहील, हा करेक्ट, NH2 राहील. मग ते एक हायड्रोजन जो आपण काढलेला आहे त्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप किंवा एक आरिल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे आर, आपण आर ने दाखवतो, म्हणजे CH3 C2H5 त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो. किंवा आरिल, आरिल म्हणजे काय, बेंझिन रिंग मधला एक हायड्रोजन जर कमी असेल म्हणजे C6H5 असा जर ग्रुप असेल, हा जर ग्रुप आपण ह्याच्यामध्ये ह्या हायड्रोजनच्या ठिकाणी जर ठेवला तर ते सगळे हे प्रायमरी अमाइन्स म्हणून ओळखले जातात. त्याचे एक्झाम्पल मी इथे लिहून दिलेलं आहे. हे बघा, C2H5 म्हणजे इथिल ग्रुप इथे ठेवला आपण, हा अल्किल ग्रुप आहे, त्याला आपण अल्किल म्हणतो. अल्किलचं एक्झाम्पल आहे इथिल. C2H5 आणि NH2. इथे NH3 होतं, त्यातला एक हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी आपण काय ठेवलं, C2H5 ठेवलं. असा जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर ह्याला म्हणायचं प्रायमरी अमाइन आणि त्याचं नाव आहे इथिल अमाइन. कारण काय, इथे इथिल आहे, C2H5 त्याला आपण इथिल म्हणतो आणि त्याला NH2 जोडलेला आहे म्हणून हे नाव काय जोडायचं, अमाइन असतं जोडायचं. नॉमेनक्लेचर सुद्धा एकदम सोपं आहे, इथिल अमाइन हे असं त्याचं नाव झालं. नेक्स्ट, सेकंडरी अमाइन्स. हे प्रायमरी अमाइन्स झाले कधी, जर एक हायड्रोजन काढून जर आपण एक हायड्रोजनच्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप जर ठेवला तर त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अमाइन्स म्हणतो. देन आफ्टर सेकंडरी अमाइन्स. These are obtained by replacing hydrogen atoms of NH3 molecule by alkyl or aryl group.
हाऊ मेनी मॉलिक्युल्स, हायड्रोजन मॉलिक्युल्स, दॅट इज 2. प्रायमरी मध्ये आपण 1, इथं बघा 1 हायड्रोजन आर रिप्लेस्ड इन प्रायमरी. इन सेकंडरी 2 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड. आता NH3 मधले जर 2 हायड्रोजन आपण काढून टाकले तर काय राहतं इथं? NH1. नुसतं NHच राहणार, कारण काय 2 हायड्रोजन काढलो आपण तर N आणि H एवढंच राहणार, बरोबर आहे. तर 2 हायड्रोजन काढून त्या ठिकाणी जर आपण अल्किल ग्रुप जर ठेवले, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, इथले 2 हायड्रोजन काढले, हे NH3 होतं, त्याच्यातले 2 हायड्रोजन काढले, एका हायड्रोजनच्या ठिकाणी इथे एक CH3 ठेवला, दुसऱ्या हायड्रोजनच्या ठिकाणी एक CH3 ठेवला, म्हणून ह्याचं काय झालं, हा कंपाऊंड कसा झाला, CH3 CH3 NH, CH3 NH CH3 असं पण आपण वाचू शकतो. म्हणजे काय, 2 हायड्रोजन काढून 2 अल्किल ग्रुप ठेवले तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी अमाइन्स. आणि ह्याचं नाव काय होतं, आता हे दोन्ही अमाइन्स, दोन्ही अल्किल ग्रुप आपण सारखेच ठेवलेले आहेत, सिमिलर आहेत, मिथिल मिथिल आहे, म्हणून ह्याला आपण डाय असं प्रेफिक्स लावतो. डाय म्हणजे 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून डाय मिथिल, आणि हा काय आहे, अमाइन आहे, तर ह्याचं नाव होतं डाय इथिलामाइन. ह्याचं नाव काय होईल, डाय इथिलामाइन. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स मध्ये NH3 मधले 2 हायड्रोजन काढून जर 2 अल्किल ग्रुप ठेवलात तर त्याला काय म्हणायचं, सेकंडरी अमाइन्स म्हणायचं. आता सेम तसंच क्लासिफिकेशन आहे पुढचं, टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स, आता NH3 मध्ये हायड्रोजनच किती आहेत, किती हायड्रोजन आहेत ह्याच्यामध्ये, 3 हायड्रोजन आहेत. तर आपल्याला ह्या तिन्ही हायड्रोजन जर आपण काढून दुसरे जर अल्किल ग्रुप जर रिप्लेस केले, अल्किल किंवा अरिल, तर ते आपल्याला टर्शरी अमाइन्स म्हणून मिळतील. हे बघा, दीज आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग 3 हायड्रोजन atoms ऑफ NH3 molecule बाय अल्किल और अरिल ग्रुप. इथे मी काय केलं, ह्या नायट्रोजनचे 3 हायड्रोजन काढून टाकले आणि त्या 3 हायड्रोजनच्या ठिकाणी प्रत्येकी एक CH3 म्हणजे अल्किल ग्रुप ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला जो काही नवीन कंपाऊंड मिळालेला आहे त्याचं नाव असं तयार होईल. हे तिन्ही सारखेच आहेत म्हणून एकदाच आपण लिहिलं ट्राय मिथिल अमाइन. त्याचं नाव काय झालं, ट्राय मिथिल अमाइन. इट इज अ एक्झाम्पल ऑफ टर्शरी अमाइन. These amines are further divided or classified into 2 parts, that is simple or symmetrical amines. तर सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन हे परत 2 भागामध्ये विभागलेले आहेत. एक सिंपल और सिमेट्रिकल अमाइन्स, दुसरा मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स. प्रायमरीचं क्लासिफिकेशन नाही, हे फक्त कशाचं क्लासिफिकेशन आहे, इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी और टर्शरी. कारण सेकंडरी मध्ये आपल्याला 2 अल्किल ग्रुप ठेवायचे आहेत. हे बघा, सेकंडरी अमाइन्स मध्ये आपण 2 अल्किल ग्रुप ठेवलेले आहेत. हे जर दोन्ही सारखेच असतील तर ह्याला आपण सिमेट्रिकल किंवा सिंपल म्हणायचं. हे जो 2 वेगवेगळे असतील, म्हणजे इथं CH3 आहे आणि इथं C2H5 आहे, तर त्याला अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड असं म्हणायचं. एवढाच फरक आहे. तसंच टर्शरी मध्ये सुद्धा जर हे दोन्ही तिन्ही सारखेच असतील तर ते काय असेल, सिंपल अमाइन असेल किंवा सिमेट्रिकल अमाइन असेल. आणि हे तिन्ही मध्ये एक जरी वेगळा असला तर तो मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन म्हणून ओळखला जातो. आता इथं बघा, व्हेन ऑल द अल्किल और अरिल ग्रुप्स ऑन नायट्रोजन आर सेम, ते जर सगळे सारखे असतील, इट इज नोन ॲज सिंपल अमाइन्स. फॉर एक्झाम्पल इथं मी लिहिलेलं आहे, हे सिंपल अमाइनचं एक्झाम्पल आहे. काय, CH3 हे दोन्ही सेम आहेत, आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. असं जर असेल तर त्याला सिंपल किंवा सिमेट्रिकल म्हणायचं. हे आपण ठेवलेले जर वेगवेगळे असतील तर तो काय असेल, सिंपल नसेल, तो मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल असेल. तर हे डायमिथिल अमाइन हे एक्झाम्पल कशाचं आहे, इट इज एन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल और सिंपल अमाइन. सेम द नेक्स्ट, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स. मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स, व्हेन द अल्किल और अरिल ग्रुप्स ऑन नायट्रोजन, नायट्रोजनला जोडलेले अल्किल किंवा अरिल ग्रुप आर डिफरंट, then these
are known as mixed amines. Then these are known as mixed or unsymmetrical amines. ह्याचं एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं बघा. एका साईडला इथं जोडलेलं आहे C2H5 NH आणि दुसऱ्या बाजूला जोडलेला आहे CH3. म्हणजे काय, ह्या NH3 चे 2 हायड्रोजन काढले, इथं करायला नुसतं NH राहिलं. एका साईडला एका हायड्रोजनच्या ठिकाणी मी काय ठेवलं, C2H5 ठेवलं, म्हणजे इथिल ग्रुप आहे हा. आणि दुसऱ्या हायड्रोजनच्या ठिकाणी आपण CH3 ठेवलं, हा मिथिल ग्रुप आहे. त्याचं नाव होतं इथिल मिथिल अमाइन. इथिल मिथिल अमाइन. त्याचं नाव इथिल मिथिल अमाइन असं आपण का लिहिलं, अल्फाबेटिकली ई अगोदर येतं म्हणून इथिल अगोदर लिहायचं. अल्फाबेटिकली एबीसीडी मध्ये एम हे नंतर येतं म्हणून मिथिलचं नाव नंतर लिहायचं. आणि त्याच्यानंतर हा NH ग्रुपसाठी नाव लिहिलं आपण अमाइन. तर इथिल मिथिल अमाइन, it is an example of mixed or unsymmetrical amines. Then there is also one example, that is C2H5N CH3 CH3. तर ह्या एक्झाम्पल मध्ये फक्त एकच ग्रुप वेगळा आहे, दोन सारखेच आहेत, सेमच आहे, पण तरी हे काय, इट इज अन एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स. सगळेच्या सगळे ग्रुप जर सारखे असतील, आपण रिप्लेस केलेले, तरच ते सिमेट्रिकल किंवा सिंपल अमाइन्स असं म्हणायचं. ह्याच्यामध्ये एक जरी वेगळा असला तरी काय असेल तो, इट इज अनसिमेट्रिकल और मिक्स्ड अमाइन्स. द नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज इथिल डायमिथिल. डाय हे आपण का लिहिलं, कारण दोन मिथिल ग्रुप सारखेच आहेत, दोन वेळेस मिथिल मिथिल लिहिण्यापेक्षा डायमिथिल अमाइन अशा पद्धतीनं त्याचं हे नॉमेनक्लेचर आहे. हे क्लासिफिकेशन झालं. त्यानंतर